नमस्कार मंडळी, रेसिपी झटपट मराठीमध्ये तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत। आणि आज आपण बघणार आहोत कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची। त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठी वाटी शेंगदाणे, 2 चमचे फुटाणे, 2 चमचे धने, 2 चमचे पांढरे तीळ, एक छोटी वाटी खोबरं किस आणि 1 चमचा बडीशेप। त्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे आणि हा कढीपत्ता आधी आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता एका कढईमध्ये मी इथे धने भाजून घेत आहे। इथे मी तेलाचा वापर केलेला नाही आहे। त्याच पद्धतीने आपल्याला इथे तीळ सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजून झाल्यानंतर इथे मी बडीशेप भाजून घेते। यानंतर आपल्याला खोबरं किस भाजून घ्यायचं आहे। थोडंसं लालसर होईपर्यंत हे आपल्याला भाजायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल टाकून यामध्ये हे शेंगदाणे परतून घ्यायचे। आता हे शेंगदाणे परतून झाले आहे। पुन्हा एकदा थोडं तेल टाकून लो फ्लेमवरती आपल्याला हा कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला जर चटणीचं टेक्स्चर एकदम क्रिस्पी हवं असेल तर तुम्ही हा कढीपत्ता जवळपास अर्धा मिनिट लो फ्लेमवरती भाजून घ्या। आता तुम्ही बघू शकता इथे सगळं मी हे भाजून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता सुद्धा इथे मी भाजून घेतला आहे। आता आपल्याला हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर मी इथे हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा तिखट टाकलेला आहे आणि 1 चमचा साखर टाकलेली आहे। आणि आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपली इथे कढीपत्त्याची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची ही कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।